असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सर, तुम्ही आता पूर्ण लोकसभेमध्ये फिरले, शेतकऱ्यांच्या दारात गेले, शेतकऱ्यांच्या शेतात गेले, काय परिस्थिती वाटली तुम्हाला आणि शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही काय जाणून घेतल्या? एक 5-6 महिन्यापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये 9.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये सुरगाणा आणि पेठ जर तालुके सोडले तर उर्वरित सर्व तालुक्यामध्ये कांदा हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि त्याचबरोबर इतरही द्राक्ष पीक आहे, टोमॅटो आहे किंवा इतरही शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, परंतु कांदा हे प्रमुख पीक या मतदारसंघामध्ये आहे। आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं तर 10 वर्षापासून केंद्र सरकारने, या भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 10 वर्षात 21 वेळा कांदा निर्यात बंदी करून आणि शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्या घामाचा दाम या कांद्याच्या रूपाने, कारण दुष्काळी परिस्थितीमध्ये हे जे हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। कांदा उत्पादन घेतलं जातं, विशेषतः देवळा असेल, चांदवड असेल, येवला, नांदगाव किंवा मालेगावचा काही भाग आहे, या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। कांदा ही नगदी पीक असताना निर्यात बंदीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचं सातत्याने धोरण, म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे केंद्र सरकार म्हणतं आम्ही खाणाऱ्यांची काळजी करतो, पिकवणाऱ्यांची नाही। आणि म्हणून हे सरकार मागच्या 8 डिसेंबरला कांद्याला 4-4.5 हजार रुपयाचा भाव होता। कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे आज तो भाव म्हणजे त्यावेळी 1000 रुपयाच्या जवळपास आला आणि आज कांद्या निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा तो 1,500 ते 2,000च्या जवळपास आहे। शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही, म्हणजे अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती सातत्याने अन्याय होतोय। त्याचा फटका द्राक्ष शेतीला बसतोय किंवा आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही। एका बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या उत्पादनाच्या साधनांच्या किमती तिपटी चौपटीने वाढल्या आहे, त्याच्यावर GST आकारला जातोय, म्हणजे शेतकऱ्याला खिळखिळं करण्याचं काम या 10 वर्षामध्ये या केंद्र सरकारने, BJP सरकारने केलेलं आहे। आणि अतिशय वाईट अवस्था म्हणजे आज उन्हाळ कांद्याचं उत्पादन पाण्याअभावी फारसं निघालेलं नाही आहे आणि कांदा निर्यात बंदी हटवायला पाहिजे होती, परंतु ती हटवताना निर्यात शुल्क 40% आकारणी केल्यामुळे आज आपल्या देशातून कांदा परदेशात जाताना 1 किलोला साधारण 70 रुपये खर्च येतो आणि परदेशामध्ये पाकिस्तान असेल किंवा इतरही देशांचा कांदा हा तुलनेने आपल्या देशापेक्षा कांद्याच्या म्हणजे किमतीपेक्षा तुलनेने स्वस्त आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की निर्यातबंदी उठून सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही। आज गुजरातमध्ये पांढरा कांदा आहे किंवा कर्नाटकमध्ये बेंगलोर सारखा कांदा आहे की त्यांच्या निर्यात शुल्क माफ केलं जातं आहे, परंतु महाराष्ट्रातील किंवा या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ केलं जात नाही, म्हणजे पर्यायाला शेतकऱ्यांना पैसा मिळू द्यायचा नाही आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती कमी ठेवायच्या हे सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी खूप त्रासला आहे। सर, आता नाशिक जिल्ह्यामध्ये NCCF आणि नाफेड करोडो रुपये हा निधी येतो केंद्र सरकारकडून, पण ज्या काही खासदार मागं पराभूत झाल्या त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं किंवा त्यांचं पाठबळ असल्या कारणाने, पण आता नाफेड आणि NCCFची खरेदी ही बाजार समितीमध्ये खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे। तर तुम्ही याच्यासाठी काय करणार आहे? कारण नाफेड आणि NCCFनी हा कांदा बाजार समितीत पारदर्शकपणाने काम चालू असताना तिथं खरेदी करणं गरजेचं आहे। तो बाहेर होतो, तो शेतकऱ्यांना माहिती नाही आणि लोकप्रतिनिधी एखादा रस्ता खाला तर त्याची सर्वसामान्यांना त्याची कल्पना येत नाही, पण सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकारचा जो निधी येतो आणि त्याचा प्रॉपर शेतकऱ्यांना फायदा होत नाही म्हणून लोकांच्या लक्षात येतं, तर तुम्ही याची काय काळजी घेणार? आता निवड झाली आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते। आपला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, या ठिकाणी सुद्धा कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं आणि अमोल कोल्हे साहेब आहेत किंवा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाफेड असेल किंवा NCCFच्या माध्यमातून जी खरेदी होते या खरेदीच्या संदर्भामध्ये, कारण बाजार समित्या कार्यान्वित असताना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत कांदा खरेदी करून सरकार चुकीचे पायंडे किंवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी परावृत्त करतं हे आपण पाठीमागच्या काळात बघितलं आहे। आणि म्हणून बाजार समितीच्या माध्यमातून जर खरेदी झाली तर शेतकऱ्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीचा न्याय मिळू शकतो, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल, एवढं या निमित्ताने सांगतो। नाही, काय होतं का निर्यात असेल, इम्पोर्ट असेल,
याच्यावर खरं फोकस करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडं हा मोठ्या प्रमाणात कांदा हा उत्पादन होतो आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुद्धा त्याच्यावरच असतं. आणि नक्कीच शेतकऱ्यांची हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून येणाऱ्या काळामध्ये का आपल्या शेतकऱ्यांचे तिथं लोकप्रतिनिधींनी पटलावर, लोकसभेच्या पटलावर हा तिथं ज्वलंत प्रश्न हा मांडला पाहिजे. नाही तर आपण इथून मागचा इतिहास बघितला का फक्त निवेदनं लोकसभेच्या बाहेर द्यायचे, पण शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींना लोकसभेत पाठवलं असतं. हीच अपेक्षा वास्तविक सर्व शेतकऱ्यांची आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.